मागच्या 21 तारखेची घटना ही आमच्यासाठीच नव्हे तर चाळीसगावच्या पंचक्रोशीसाठी अतिशय दुर्दैवी घटना होती। त्या घटनेचं नुसतं आठवण झाली तरी मन हेलावून जातं। खऱ्या अर्थाने त्यांचा आणि माझा सहवास हा आत्ता अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात झाला, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कदाचित दुर्दैव म्हणावं की त्यांचा सहवास पुढच्या काळात अपेक्षित असलेला सहवास मला पूर्ण काळ मिळू शकला नाही। आणि होय, तुम्ही जे म्हटले की येणाऱ्या काळात चाळीसगावकरांनाच नव्हे तर सर्वांना त्यांची गरज होती। त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, त्यांचा संयमीपणा हा अतिशय जोखावण्यासारखा होता। परंतु येणाऱ्या काळात ह्या दुःखाचं सावट असताना सुद्धा लोकांचा आग्रह असतो, ज्या परिवाराने आज हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन खांद्यावर घेतलं आहे, मला सांगावंसं वाटेल, नक्कीच चाळीसगावकर विचाराने, आचाराने आदरणीय स्वर्गीय राजूदादांना पुढच्या काळात त्यांच्या विचाराने सदैव जिवंत ठेवतील अशी मला चाळीसगावकरांकडून अपेक्षा आहे। दुःखाचं सावट असताना सुद्धा लोकांचा आग्रह असतो, ज्या परिवाराने आज हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन
खांद्यावर घेतलं आहे, मला सांगावंसं वाटेल की नक्कीच चाळीसगावकर विचाराने आचाराने आदरणीय स्वर्गीय राजूदादांना पुढच्या काळात त्यांच्या विचाराने सदैव जिवंत ठेवतील अशी मला चाळीसगावकरांकडून अपेक्षा आहे.